का उत्तर नहीं आता तो दूसरा एपिसोड रेडी रहेगा, इसके बाद दूसरा एपिसोड वो रिलीज करेगा। अरे भाई, आता बाबा, जयकुमार गोरे एका सामान्य कुटुंबातला एक सामान्य शेतकऱ्याचा रेशनिंग दुकानदारचा मुलगा आहे. गेल्या 20 वर्षापासून 4 वेळा विधानसभेला निवडून आलेला आहे आणि तो जनतेनं निवडून दिलेला आहे. मी कुणाच्या मेहरबानीवर, मी कुणाच्या सुपारीवर राजकारण करत नाही आहे. मी सामान्य माणसाच्या हिताचं राजकारण करतो. मी प्रस्थापितांच्या विरोधात लढून इथपर्यंत आलोय. मग पवार कुटुंब असेल, असे अनेक कुटुंब संस्थानिक असतील, त्या सगळ्यांसोबत माझा लढा झालाय. मी जे भोगलंय ते राजकारणात कुणी भोगलं नाही. मी ज्या परिस्थितीतनं राजकारण केले, कदाचित माझ्यामध्ये ती क्षमता नसती तर माझ्यासारखे अनेक राजकारणी जे उभारते सामान्य कुटुंबातले, ज्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता होती, पण ते हे प्रस्थापितांच्या समोर टिकले नाही, म्हणून ते राजकारणात संपले. मी लढाई करून इथपर्यंत आलेलो आहे. माझ्यावर 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 18 गुन्हे दाखल झाले. एका निवडणुकी अशी एकही निवडणूक नाही की ज्या निवडणुकीत माझ्यावर गुन्हा दाखल झाला. बाकी सोडाव, मी मंत्री झाल्यावर मला सोडलं नाही. मी मंत्री झाल्यावर पण मला सोडलं नाही. ज्यांना तुम्ही बघितलंच नाही अशा माणसांनी माझ्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये न्यायालय सक्षम आहे. माझ्यावर 18 गुन्हे दाखल होते, त्यातले 15 गुन्हे निर्दोषत्व सिद्ध झालेलं आहे. 3 गुन्हे माझ्यावर पेंडिंग आहेत, त्याची चौकशी चालू आहे आणि त्याचा निकाल आल्यानंतर जे काय होईल ते स्वीकारेन मी, काळजी नका करू. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये मी आजपर्यंत या सगळ्यांना परिस्थितीला सामोरं गेलेलो आहे. आज आपण बघता अनेक लोकांना जयकुमार गोरे, सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, अनेक लोकांना जयकुमार गोरेंची अडचण झालेली आहे. हे आपल्यालाही ज्ञात आहे. पण मला एक सांगायचंय, मी त्या भगिनी आहेत माझ्या, मी त्यांच्या विरोधात कधीच काही बोलणार. परमेश्वराने त्यांना सुबुद्धी द्यावी. त्या पण सामान्य कुटुंबातून आलेल्या आहेत. सामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा राज्याच्या नेतृत्वामध्ये, राज्यामध्ये आज मंत्री म्हणून काम करतो, तेव्हा किमान हा संघर्ष उभा करत असताना काय यातना भोगलेल्या आहेत किंवा आपल्या एखाद्या वक्तव्याने याच्यावर काय परिणाम होईल याचा विचार मला वाटतं त्या बुद्धिवंत आहेत, असं म्हणतात त्या. तेव्हा त्यांनी कधीतरी विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपलं ब्रीफिंग वस्तुस्थितीला धरून आहे का नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला जे ब्रीफ झालेलं आहे ते तर व्यवस्थित आहे का, काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे बिलकुल चिंता करू नका. एक नक्की, मी कधीही कुणाच्या वाटेला जात नाही. मी कधीही कुणाचं वाईट केलेलं नाही. म्हणून माझी विनंती आहे की कारण नसताना दिवसायचा प्रयत्न करू नका. मग सोलापूर शहरातले असतील, ग्रामीण भागातले असतील, सातारचे असतील किंवा अन्य कुठले असतील, या सगळ्यांसाठीच माझी सूचना आहे. मी कधीही कुणाचं वाईट करत नाही, पण विनाकारण त्रास दिला तर मी उत्तर द्यायलाही कधी कमी राहत नाही. त्यामुळे माझी विनंती आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बालाजी सरोवरच्या 5व्या मजल्यावर काय होत होतं याचे आपण साक्षीदार आहात. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही होता तिथं, तुमच्यासोबत काय काय झालं तिथं. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आपण आहात. बालाजी सरोवरचा कॅमेरा आजही चालू आहे, त्यातलं एकही मिनिट शूटिंग काढलेलं नाही. त्यामुळे आपण बालाजी सरोवरच्या 5व्या शूटच्या समोरचं शूटिंग एकदा बघा, आपला वेळ द्या त्यासाठी. आणि त्यात जर आपल्याला काय वाटलं असेल शंकास्पद तर त्याच्यावर काळजी घ्या. अनेक लोकांनी मला अनेक उपमा दिल्या, माहितीये आपल्याला, पण मला ज्या उपमा दिल्या तसा मी आहे असं त्यांना कसं कळालं. म्हणजे मी असं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्यांना अनुभव कधी आला असा आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीचा. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण तपासून बघितल्या पाहिजेत ना. त्यामुळे माझं म्हणणं आहे की या ब्रीफिंग प्रॉपर झाली पाहिजे. जयकुमार गोरेला एवढं सगळं बोलताना एकाही ब्रीफिंगची आवश्यकता भासलेली नाही. कारण मी लोकांच्या सोबत राहतो, लोकांच्या सोबत काम करतो, जनतेचा आवाज घेऊन काम करतो. मी कधी आयुष्यात चुकीचं वागत नाही. त्यामुळं आतापर्यंत एक विषय आहे, 20 वर्ष प्रस्थापितांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला.
जयकुमार गोरे थांबला नाही, न संपला. देवेंद्रजींच्या सारखं नेतृत्व भारतीय जनता पक्ष आज माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे. याला कारण आहे की जयकुमार गोरेने चुकीचं काही केलेलं नाही. त्यामुळं बारामती दमलेली आहे. आणखीन काय आता जास्ती अधिकचं बोलणार नाही, परंतु तेवढा सहज नाही की कुणी मोडून टाकावं. त्यामुळं माझी विनंती आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची आहे. मी चुकेन तिथं नक्की माझ्यावर तुम्ही बोट दाखवा. मी चुकेन तिथं नक्की सांगा. आता तुम्ही सांगताय की ते रेस्ट हाऊस 10 कोटीचं बांधलं तर माझं ऑफिस 10 कोटीचं बांधलं. काहीतरी थोडं तारतम्य बोलण्यात असावं की हे असावं. पाठ 1, 2, 3 असे 10 पाठ मी कधी घेऊन बसलोय. आता कुठला पाठ काढलाय? त्या पाठचा मला फरक पडत नाही. बाकी कोण काय म्हणतं याच्यावर अधिकचं बोलणं मला उचित. हो, पण या पद्धतीने तुमच्यावरती खालच्या पातळीवर उपचार केले. काही शब्द आपण ते तुमच्यावरती शोधला काय? मग अशा पातळीची तुला होणं पालन म्हणजे एखादा पैसा वगैरे. ते एक तुम्हाला सांगतो, मनाला वाईट वाटण्याच्या पुढे गेलेला आहे. पण असे 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 अनेक प्रसंग आयुष्यभर झेललेले आहेत आणि कुणाच्या वाट्याला नाही आले. मी कुणाशीच तुलना करणार नाही. मी त्यांच्या पासांगालाही पुरत नाही. छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांचं ते जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा सगळ्यांनी त्याचा सन्मान केलाच नाही. महात्मा फुले होते, त्यांना तर दगड विटा शेण वाळू सगळंच त्यांना खायला लागलं. सावित्रीबाईंनी चांगलं काम करायचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कशा पद्धतीचे हल्ले झाले आपण बघितलं. म्हणजे या सगळ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीतला विषय असेल, तेही तुम्ही सगळे आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे. त्यामुळं चांगलं काम करत असताना काही गोष्टी सहन करायची क्षमता तुमच्यामध्ये असायला लागते. त्यामुळं ठीक आहे, अवश्य अशा काही गोष्टीनं वाईट तर वाटतं, वेदना तर होतं. शेवटी मलाही मुलं आहेत, मलाही बायको आहे, मलाही या सगळ्या गोष्टी आहेत. वाईट वाटतं, पण आता या सगळ्यासाठी कुटुंबही तयार आहे, मुलंही तयार आहेत, बायकोही तयार आहे, मी तयार आहे. हो, पण ज्यावेळेस आव्हान विरोधकांचं असतं त्यावेळेस ते स्वीकारता येतं किंवा त्याला लढता येतं. यावेळेस इमानदारी असं म्हणतात की त्यांना जी माहिती दिलेली आहे ती भाजपच्याच नाराज गटाने दिलेली आहे, भाजपच्याच काही ज्येष्ठ नेत्यांनी दिलेलं आहे. मग आव्हान आता आपल्याच नेत्यांचं हम किसी के रास्ते में जाते नहीं है, जो अपने रास्ते में आता है उसे छोड़ते नहीं. आणि आणि ब्रीफिंग कुठून झालंय याचं ब्रीफिंग मला झालेलं आहे. त्यामुळे आपण काळजी करू नका. तुम्ही मयत लोकांचे पैसे लागले असा देखील त्यांनी गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी केलेला आहे. त्याला काय उत्तर असणार? अंधारे ताई नचा मी पुन्हा एकदा सन्मान करतो. ताईंना ब्रीफिंग चुकीचं होतंय, ताईंनी माहिती घ्यावी. जयकुमार गोरेनं कोविडच्या कालखंडामध्ये एक अर्धा नाही 4,000 कोविडच्या रुग्णांचा उपचार केला आणि त्यांचा जीव वाचवण्याचं काम केलंय. इंडिव्हिज्युअल मी माझ्या अकाउंट मधनं आणि मी कर्ज काढून 3.5 कोटी रुपये मी कोविडच्या उपचारासाठी मी स्वतः खर्च केलेला आहे. याचं रेकॉर्ड आहे. याच्यामध्ये त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते आरोप ज्या लोकांनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तयार केलेलं फेक रेकॉर्ड आजच सुदैवाने बघा, तुमच्या सुदैवाने आजच त्यांचा सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळलेला आहे. त्यामुळे त्याची वस्तुस्थिती तपासात पुढे आलेली आहे. ते तपास होईल आणि त्याच्यावर चर्चाही होईल. पण ज्या लोकांचे प्राण वाचले किंवा माझ्या उपचारानंतरही ज्या लोकांनी प्राण गेले ते सगळेजण हे बघतायत आणि लोक त्याचं उत्तर आहेत. आपण तो त्यांचा प्रश्न आहे. मी त्याला उत्तर दिलेलं नाही. तुम्ही मला प्रश्न विचारला म्हणून मी सांगितलं. मला नाही वाटत की ते प्रश्न त्यांना उद्देशून किंवा त्यांच्या ह्याच्यात विषय होतात. मला त्याशी काही देणं घेणं नाही. ताईंनी त्यांचे उद्दिष्ट आहे, त्या उद्दिष्टाला माझ्या शुभेच्छा आहेत. राऊत साहेबांचं जे उद्दिष्ट आहे त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत. आणि त्यांनी शिव्या देण्यानं त्यांची उंची लोकांना कळते आणि माझ्यासारख्या माणसाला शिव्या द्यायला लागतात. याचा अर्थ असा आहे की मी शिव्या देण्याच्या पात्रतेचा आहे.